आता एक मोठी बातमी आहे। विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। पोलिसांनी खरं तर कोठडीची मागणी आज कोर्टात केलेली होती आणि अखेर आता या संदर्भातला निकाल समोर आलेला आहे। विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। विशाल अग्रवाल पळून का गेले हा प्रश्न यावेळेस सरकारी वकिलांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यानंतर विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। तर या संदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे। मात्र विशाल अग्रवाल पळून का गेला होता असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केलाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, नेमकी काय शिक्षा जी आहे ती सुनावली गेली आहे, सविस्तर अपडेट। नक्की सरकारी वकिलाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला आणि विशाल अग्रवाल यांच्याही वकिलाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला। कोर्टाने त्यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। अनेक जे साहित्य आहे ते जप्त करायचं आहे आणि जर आपण पाहिलं तर या सर्व प्रकरणामध्ये अग्रवाल जो आहे तो या पळून जाण्यामध्ये तो यशस्वी झालेला होता। त्यांनी गाड्याही ज्या वापरलेल्या होत्या, काही एक गाडी त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, कुठं राहायला, असे अनेक कारण जे आहेत ते सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर निश्चितच सागर, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। ही या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। यावेळेस काय युक्तिवाद नेमका झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। कुणाच्या मेंबरशिपनं ब्लॅक पबमध्ये अल्पवयीन मुलगा गेला? अल्पवयीन मुलाला पबमध्ये जाण्याची संमती का दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पैसे कुठल्या स्वरूपात दिले? विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? रजिस्ट्रेशन झालेलं नसताना गाडी रस्त्यावर कशी आली? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल फरार का झाले? हा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय।